नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण थर्ड चॅप्टरचं पहिलं आर्टिकल पाहणार आहोत. द थर्ड चॅप्टर इज केमिकल रिॲक्शन अँड केमिकल इक्वेशन. इन केमिकल रिॲक्शन तर आपल्याला याच्यामध्ये पहिलं आर्टिकल आहे केमिकल रिॲक्शन. इन 18 अँड 19 सेंचुरीमध्ये सायंटिस्ट डिटेल स्टडी अबाउट द केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज याचा स्टडी करत होते. पण त्यांना न्यू सबस्टन्स तयार करायचा होता. मग फर्स्टली दे कन्सिडर द सबस्टन्सेस. फर्स्ट वी टेक द आईस, provide the heat to the ice, and then it is converted into the water. Again we continue provide the heat, water is converted into the vapor. But in this process only there is change in the state, but there is no change in the composition. Again we cool the vapor. जर आपण first we consider the ice and provide the heat to the ice at a specific temperature, ice is converted into the water. Again we provide the water at a specific temperature, water is converted into the vapor. That means there are two parameters in it, change in temperature and pressure. हे दोन पॅरामीटर महत्त्वाचे आहेत, कारण लास्ट इयरला तुम्ही फिजिकल चेंजचा स्टडी केलेला आहे. इथं आईस इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर, ओनली वी इन्क्रीज द टेम्परेचर बट देर इज नो चेंज इन द कंपोजिशन. इथंसुद्धा वॉटरच आहे आणि इथंसुद्धा वॉटरच आहे H2O. Again we provide the water, water is converted into the vapor. Only there is change in the state. फक्त स्टेट चेंज झालेली, कंपोजिशन मात्र H2Oच आहे. म्हणजे अगेन वी कूल द व्हेपर. परत आपण व्हेपर जर कूल केली, अगेन इट इज कन्व्हर्टेड इंटू द वॉटर इन लिक्विड स्टेट. अगेन वी डिक्रीज द टेम्परेचर ऑफ द वॉटर, अगेन इट इज कन्व्हर्टेड इंटू द आईस. That means only there is change in the state, a change in which there is change in the state but not change in the composition. That temporary change is known as the physical change. असा जो काही टेम्पररी चेंज असेल की ज्यामध्ये फक्त स्टेट चेंज होतात, कंपोजिशन चेंज होत नाही, दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द फिजिकल चेंज. मग याचा उपयोग तरी काय? न्यू सबस्टन्स तर तयार होत नाही, म्हणून सायंटिस्टने आणखी काही प्रोसेस करून पाहिल्या. दॅट इज नथिंग बट द केमिकल चेंज. केमिकल चेंज कशाला म्हणतो आपण? रिपनिंग ऑफ द फ्रूट्स असेल, म्हणजे फळं पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये समजा कच्चा आंबा घेतला आपण आणि ते कच्चा आंबा पिकवल्यानंतर तो पिकलेला आंबा, म्हणजे पिकवत असताना रिपनिंग करत असताना तो पिकलेला असतो, पण त्या पिकलेल्या आंब्याचं पुन्हा कच्च्या आंब्यामध्ये रूपांतर करता येत नाही. मग नेमकं काय होतं याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होत असताना केमिकल चेंज होतो, परमनंट चेंज होतो. दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. किंवा दुसरंही आपल्याला एखादं एक्झाम्पल घेता येईल की डायजेशनमध्ये आपण जे काही खाल्लेलं अन्न असतं त्या अन्नाचं पचनक्रिया झाल्यानंतर त्याचं दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर होतं, पण त्या पदार्थाचं रूपांतर तर आपण पहिल्या पदार्थामध्ये करू शकत नाही. दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. मग नेमकं काय होतं केमिकल चेंजमध्ये? फॉर एक्झाम्पल इफ रिपनिंग ऑफ द फ्रूट्सचं तर आहेच एक्झाम्पल, असे एक्झाम्पल आपल्याला नाही घेता येतील. इफ वी बर्न द कार्बन in the presence of the, किंवा if we burn the coal in the presence of air, there is the formation of the carbon dioxide. पण परत कार्बन डायऑक्साईड आपण सेपरेट करण्याचा, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधून सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर देर इज नो फॉर्मेशन ऑफ द कार्बन अँड ऑक्सिजन. तेव्हा असं जे काय चेंज झालेलं असेल दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. म्हणजे केमिकल चेंज विदाऊट केमिकल रिॲक्शन नो केमिकल चेंज. केमिकल रिॲक्शन झाल्याशिवाय केमिकल चेंज होत नाही आहे. तेव्हा अशा टाईपच्या चेंजला काय म्हणणार आपण? केमिकल चेंज. मग केमिकल चेंजमध्ये देर इज चेंज इन द कंपोजिशन, देर इज चेंज इन द स्टेट, मे बी चेंज ऑर मे नॉट बी चेंज. स्टेट चेंजही होत असेल किंवा नसेल, पण कंपोजिशन मात्र काय होतात त्याच्यामध्ये चेंज होतात. दॅट टाईप ऑफ द चेंज इज ए परमनंट चेंज. दॅट टाईप ऑफ द चेंज इज ए टेम्पररी चेंज. इट इज रिव्हर्सिबल, इट इज नॉट रिव्हर्सिबल, इट इज ए रिव्हर्सिबल. हे रिव्हर्सिबल नाही. दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. हे प्रायमरीमध्ये आपण शिकू लागलो खरं तर. मग केमिकल चेंजमध्ये काय होतं? देर इज द रिॲक्शन टेक्स प्लेस इन द सबस्टन्सेस. द रिॲक्शन इन विच किंवा इन द रिॲक्शन द सबस्टन्सेस टेक पार्ट. दीज सबस्टन्सेस आर नोन ॲज द रिॲक्टंट्स. ज्या सबस्टन्सेसमध्ये रिॲक्शन होते त्यांना रिॲक्टंट म्हणायचं. आणि न्यू सबस्टन्स इज फॉर्म इन दॅट रिॲक्शन is known as the product. When we consider the properties of the reactant and properties of the product, properties of the reactants are different than the properties of the product.
That type of the change is known as the chemical change. In the chemical change, there is the breaking bond between the reactants. रिॲक्टंटमध्ये काय होतात, ब्रेकिंग बॉन्ड ब्रेक होतात रिॲक्टंटमध्ये आणि प्रॉडक्टमध्ये न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड. तर प्रॉडक्ट तयार होत असताना नवीन बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होतात. दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. किंवा याचं एक्झाम्पल आपल्याला आणखी घेता येईल की सपोज इफ यू टेक द HCl react with the sodium hydroxide, there is the formation of the sodium chloride and water, where HCl and NaOH are the reactant and sodium chloride and water is the product. But if the reaction takes place between the HCl and the NaOH, there is the breaking bond between the hydrogen and chlorine. There is the breaking bond between the sodium and hydroxide. At the same time, there is the formation of the bond between the sodium and chlorine and oxygen and hydroxide. That means रिॲक्टंटमध्ये बॉन्ड ब्रेक झालेले असतात तर प्रॉडक्टमध्ये बॉन्ड फॉर्म होतात. दॅट टाईप ऑफ द चेंज, दिस इज नथिंग बट द परमनंट चेंज अँड दॅट टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज द केमिकल चेंज. विदाउट केमिकल रिॲक्शन देर इज नो केमिकल चेंज. आणि इथं केमिकल चेंज घडून येण्यासाठी केमिकल रिॲक्शन आवश्यक आहे. आणि मग नेमकं हे केमिकल रिॲक्शन काय आहे, व्हॉट इज द केमिकल इक्वेशन, हाऊ वी बॅलन्स धिस केमिकल इक्वेशन, विच स्टेप्स आर नेसेसरी इन द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन अँड विच सबस्टन्सेस टेक पार्ट इन द रिॲक्शन, याचा स्टडी आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये करायचा आहे. टुडे स्टॉप हिअर.